मराठवाड्यातलं राजकारण म्हटलं की नांदेडचा उल्लेख हा हमखास, कारण हा जिल्हा केवळ राजकीय दृष्ट्या महत्वाचा नाही, तर तो अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. आणि काँग्रेसचा हा गड ज्यांच्यामुळं राखता आला काँग्रेसला ते अशोक चव्हाण. पण गेल्या काही वर्षात नांदेडचं राजकीय चित्र पूर्णपणे बदलताना दिसतंय. विशेष म्हणजे अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या जिल्ह्यातले सत्ता समीकरणच उलटी फिरल्याची चर्चा आता रंगू लागली. 23 नोव्हेंबर 2024 पासून नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांची विधान परिषदेची जागा रिक्त आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यानं या मतदारसंघाची निवडणूकही पुढे ढकलली गेली होती. मात्र आता बहुतांश नगरपालिका, नगरपंचायती आणि महापालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर या जागेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. कारण यावेळी पहिल्यांदाच नांदेडमध्ये भाजपला स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होतीये. एकेकाळी नांदेडमध्ये काँग्रेसचं एक हाती वर्चस्व होतं. स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा महापालिका, चव्हाण यांची पकड मजबूत मानली जात होती. या मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर हे 2 वेळा विजयी झाले आणि ते अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. पण अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर जिल्ह्यातले अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. त्यामुळे काँग्रेसची पकड इथून हळूहळू सैल होत गेली. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत म्हणजे जातात विधान परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य मतदान करतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर संख्याबळ अत्यंत महत्त्वाचं असतं. सध्याची आकडेवारी पाहता भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटात शिवसेना यांच्या महायुतीचं संख्याबळ स्पष्टपणे मजबूत आहे, कुठेतरी हे दिसतंच आहे. तर ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाची ताकद ही त्यांच्या तुलनेनं अल्प आहे, खूप कमी आहे. नांदेड महापालिकेतले आकडे ही भाजपच्या वाढत्या प्रभावाची साक्ष देतात. महापालिकेतले 81 नगरसेवकांपैकी भाजपचे तब्बल 45 नगरसेवक असल्यानं शहरातील सत्ता समीकरणही बदलल्याचं स्पष्ट दिसतं. त्याचबरोबर नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये भाजप आणि महायुतीनं मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवार हा आघाडीवर राहू शकतो अशी चर्चा आता जोर धरते. मात्र खरी उत्सुकता आता उमेदवारीवरून निर्माण झाली आहे. भाजप अशोक चव्हाणांच्या गटाला प्राधान्य देत अमरनाथ राजूरकर यांना पुन्हा संधी देणार की अनेक वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत भाजप नेत्याला उमेदवारी दिली जाणार, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरतो. कारण भाजपमधले जुने कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांमध्येही बाहेरून आलेल्यांना जास्त महत्त्व दिलं जात असल्याचं दबक्या आवाजात बोललं जाते आणि नाराजी व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे काँग्रेससाठी ही निवडणूक केवळ एका जागेची लढाई नाही, तर प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. कारण नांदेड सारखा गड गमावला तर मराठवाड्यातील काँग्रेसचं अस्तित्व आणखी कमकुवत होऊ शकतं. त्यामुळे काँग्रेसकडूनही ऐनवेळी मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता एकूण जर नांदेडचं चित्र पाहिलं तर जुना काँग्रेसचा गड विरुद्ध नव्या भाजपची ताकद अशी लढत आता आकार घेताना दिसते. अशोक चव्हाणांच्या पक्षांतरानंतर जिल्ह्यातील राजकारणाचा पूर्ण केंद्रबिंदूच बदलल्याचं चित्र आहे. आता विधान परिषद निवडणुकीत भाजप पहिल्यांदा झेंडा फडकवतो की काँग्रेस शेवटच्या क्षणी समीकरण बदलते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.